आता 5:30 वाजल्या. आता उतरली इथं इष्टीतनं न्यायला यायला लागले तर मामाला फोन केलता. टेन्शनमध्ये मी कुठं चालली सुद्धा मला समजलं नाही. पंढरपूरपर्यंत गेली आणि पुन्हा लक्षात आलं आई अण्णा गेले ते पुण्याला म्हणून. मग पुन्हा पंढरपुरातनं मग इकडं टिंबुर्णी गाडी धरली आणि टिंबुर्णी तिथं उतरली. स्टँडवर उतरली तर तिथनं चालत आली ना आता इथं करमाळा चौकात थांबली. फोन केला तर मामाला. मामा म्हणलं मी तर येतो, नाहीतर कुणाला तर किसनला नाहीतर कुणाला तर खंडूला पाठवतो म्हणलं. यायला लागले तोपर्यंत म्हणलं पुरीला काय तर खायला द्यावं. हिथनं तिथनं असं चालू खायला काय पुरीला दिलं नाही काय नाही वाटत. खायला द्यायला आली इथं तर कॅडबरी एक दिली ही लगेचच मला तसलं पाहिजे मँगो म्हणायला लागली. घेतलं दिलं तिला. बसली आता मामाची मस्त. आता मामाकडे चालले मी. मामाचं बी मला गाव काय माहेरापेक्षा कमी नाही. नवऱ्याला वाटलं मी इथनं जा म्हणल हिला कोण टिकून घेणार नाही. ही नवऱ्याचा लय गोडगर समज आहे. लय म्हणजे लय नवऱ्यानं टेन्शन दिलंय. इतकं टेन्शन, त्या टेन्शनमध्ये जी घरनं मी हल्ली का नाही मला समजलं सुद्धा नाही आहे की मी कुठं चालली आहे, कायच करते, काहीच कळलं नाही. ताई आली ती तळ्यापर्यंत मागं पळत. तिला बी जा घरी म्हणल्या आणि माझी मी मोहर ताट करून आली चालत. पूर्वी गावापर्यंत चालत आली. बस बाई पुन्हा पी थोडं आजारी पडतो. आता बसली मामाची वाट बघत होतं. येतो म्हणलं. मामाला म्हणलं आली आहे मी तर टिंबुर्णीत न्यायला या. म्हणलं गाडी नाही यायचं तर कशी आली आहे काय नाही म्हणलं. तुम्हाला आल्यावर सांगते म्हणलं घरी सगळं, तुम्ही या म्हणलं आधी. आलो म्हणलं. रानात होतो मामा बी. काय मामाच्या रानात काम करू लागायचं, नाहीतर जायचं इथं तिथं शेजारी कुठं काम लागत तिथं. आपल्याला खायला लागतंय म्हणल्यावर काम करावी लाजायचं. तिथं तर काय बसून खात होती काय? तिथं तर बसून खात होती काय? जाईल तिथं करायला लागतंच. आम्हाला काय राहू नको हे म्हणणार आहे काय? माहेराला कमी नाही. मस्त माझ्या मामाचं गाव सुद्धा. डोकं नुसतं हँग झालंय. काय समजेना मला, म्हणजे काय करू काय नाही काहीच कळलं नाही. वैताग आलाय नुसता. पोरीसुद्धा 2 फुलवून ठेवल्या त्या. पोरीसुद्धा माझ्यासोबत आल्या नाही. सांगून ठेवलं असेल जायचं नाही आईसोबत म्हणून. कशाला येते त्या पोरी तर. इथं बसली बेकरी कशी खायला घेतलं. इथंच बसली. हाय ते डुगडुगी हे लागते ती बरं का टमटम ही भरती झाल्याशिवाय हालत नाही ती. मग मामाला फोन केला. नाही अचानकच गेली असती मी. पण ते टमटम आहे तिथं अजून त्याची भरती नाही आणि ज्याचं त्याला गाडी आहे तर ती टमटमाने लय माणसं जातच नाहीत. नाहीतर मी फोन बी करणार नव्हते मामाला. डायरेक्ट जाणार होती. नुसतं वाटत होतं मला घर सोडून ये. दरा नवरा वाढायला लागला. तीनदा 30 ऐकून घेऊन किती दिवस ऐकून घेणार आहे. शेवटी घ्यायचा निर्णय घेतला. त्या घाई गडबडीत जे काय सुचलं ती केलं नाही. चांगलं वाईट वागाळ काय विचार केलाच नाही. काय होईल ते होईल म्हणलं. आता पुढं होईल. थोडा विचार करत बसायला टाईमच नव्हता माझ्या. माणसाला किती घालवावं तर घालवावं, किती चिरटीला घालवावं. मर्यादा असते काहीतरी. भाकरी करायला बसली सगळं तसं फेकलं ना आली. आपली कोणाला गरज नाही. सगळ्या गोष्टीची आपणच गरज दाखवून उपयोग नाही. जिथं आपण लय गरज दाखवायचा प्रयत्न करतो का नाही तिथं ती माणसं झिंकारते. ती जेव्हा आपण स्वतःहून लांब जाईल ना त्यावेळेस आपली किंमत बरोबर कळते. ती म्हणते ती का नाही आपलं सोनं असलं तरी त्याची किंमत नसते आपल्याला. लोकांचंच गोड दिसतं. तसं आहे. एक ना एक दिवस किंमत कळणार आणि एक ना एक दिवस नाक घासत नवरा येणार. नवऱ्याला वाटतंय माझी चुकी हाय ही हाय ती नाही.
एक ना एक दिवस नाही तुम्हाला नाक घासत यायला लावलं तर बाबा हे तुला भरू नको राहू दे ते लावून ठेवतो पण पुन्हा येतात तो समजा अंगावर सांडायला लागले तो बरं ह्या पण ना ठेवू ना बॅग ठेवली इथं बसली इथंच कुठं तिकडं रस्त्याकडला बसायला बस स्टॉप बी नाही काहीच नाही बसायचं बाकडं इथं बेकरीपाशी ही बी खुर्ची जोडली ह्या टेबलाला जोडली खुर्ची तारण बसली खोकला आला पोरीचे तेवढे कापडं बदलले गावच्या कापडा हाय अशा टेन्शनच इतकं आलंय मला बोलायचं काम नाही कोणाला सांगून बी जमत नाही काय लेकरांचं वाईट वाटतं मला लेकरांची नवऱ्याचं मला काहीच काळजी नाही नवऱ्यानं माझं एवढं केलंयच म्हणजे प्रमाणाच्या बाहेर मला त्रास दिला नवऱ्यानं लेकरांचं वाईट वाटतंय लेकरांना खाया प्यायचं त्यांचं वांदं होईल करल सांगितलंय तरी जावंला येताना लेकरासने तेवढं माझ्या लक्ष दे म्हणते किती बी काय जर केलं तर आईचं आता आहे की पाय वडत नव्हता तिथनं पण बळच काळ जाऊ दगड ठेवून आले टेन्शनमध्ये माझी काय करते काय नाही काय सुचलंच नाही जे होईल ते होईल पुढच्या पुढं बघायचं जे होईल ते आतापर्यंत पोरांचा विचार करूनच थांबली होती पोरांचा विचार करून थांबते म्हणून तर नवऱ्यानं आरसाला हेरला माझा मी पोरांसाठी थांबत होते नवऱ्याला वाटायचं तिला आपल्याशिवाय कोण नाहीच किती बी काय जर झालं तर इथंच नाक घासत थांबते वाटत होतं नाही म्हणा तुमची चूक तुम्हाला कळले इकडे इकडे इकडं जाऊ नको रस्त्यात कळेल तुमची चूक तुम्हाला मला आज नाही वैताग इतका जर नवऱ्याने बोलायचं खेळावाल्यांचं गाडा येतो त्या आतमध्ये बेकरी इथं बसली काय नाव आहे कायची बेकरीचं दुकान डोकं तर माझं फन गरम झोड झालं काय कसं होईल जास्त विचारच करणार लेकरांचं बी काय होईल तिथे लेकरांचा बी आता विचार करायचा एक पोरगी आहे एवढी सांग पुरीचं दुकान लिस्टिक बसून सपकून केलं सपाकल्याने झाले तर पुरीचं भुकेली होती तिला तर काय म्हणा झोपली होती तरी एसटीत बसलं का झोपायची पंढरपूरच्या स्टँडवर जरा घेतलं होतं तसं येत नाही तुम्ही ते पापक्यान लेमन गोळ्या फुटाणं तसं शेंगदाणं घेतलं पाणी तेवढं घेतलं का घोटभर पाणी पिले सकाळपासून काय खाल्लं नाही पाणी तर कुठलं जात नाही पोटात आण असलं म्हणजे पाणी पिवा आण खाण्याची इच्छाच नाही माझी जेवणच करू वाटायचं काहीतरी घेऊन खाल्लं असतं भुका लागली असते म्हणजे वडापाव बिडापाव काहीतरी घेऊन खाल्लं असतं इच्छाच नाही खायची नर्द जरा वाळल्याने झालं म्हणून पाण्याचं 2 घोट घेतलं मामा कोण येत आहे कोण आता कधी येतात काय माहिती लांब आहेत ना बी 10-12 किलोमीटर म्हणजे आमच्या दिगंची आटपाडी एवढंच आहेत ना अकोला बी